नमस्कार. सत्या आणि मीरा आता बाहेर बसून बोलत असतात. त्यावेळी सत्या म्हणतो, झाली बाबा एकदाची माझी परीक्षा, सुटलो मी आता. त्यावर मीरा म्हणते, झाली? ती तर एक वेगळी परीक्षा होती. आणखी परीक्षा आहे तुमची, संध्याकाळी घरी या, मग तुमची परीक्षा घेते. त्यावर सत्या म्हणतो, आता कसली परीक्षा, आता झाली ना माझी परीक्षा, आता नको परीक्षा. त्यावर मीरा म्हणते, अहो ती छोटी परीक्षा होती, त्याच्यापेक्षाही मोठी परीक्षा तुमची बाकी आहे. त्यावेळी सत्याला टेन्शन येतं. सत्या म्हणतो, कोणती परीक्षा, सांगशील का काही त्याबद्दल? त्यावर मीरा म्हणते, पेपर आधी फोडायचा नसतो, तुम्ही संध्याकाळी घरी या, मग सांगते. त्यावेळी सत्याला ठसका लागतो. मीरा त्याला पाणी देते आणि म्हणते, ठीक आहे, मी येते आता, तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर मी सांगते. तर इकडे रिया तिच्या आई वडिलांना सांगत असते, थांबा, तो येतोय, त्याला भेटूनच जा. त्यावर रियाचे आई वडील म्हणतात, अगं नाही, आम्हाला उशीर होतोय, आम्हाला जायला पाहिजे. त्यावर रिया म्हणते, असं काय करताय डॅड, आता तो येतोय ना, त्याला भेटूनच जा ना तुम्ही. त्यावर रियाचे आई वडील म्हणतात, अगं त्याला भेटायला आयुष्य पडलंय, आता आम्हाला जावं लागेल. तर इकडे रवी रियाच्या घराबाहेर गाडी घेऊन पोहोचलेला असतो आणि तो गाडीवरनं उतरतो आणि हळूच जाऊन रियाची बेल वाजवतो. रियाच्या दरवाजाची बेल वाजवतो. रवी आता घाबरलेला असतो. तर इकडे सत्या हा घरी येतो. सत्या घरी येताच मीरा सत्याला पाणी देते आणि म्हणते, बसा. आणि सत्या बसतो. मीरा म्हणते, आता तुमची संध्याकाळची परीक्षा चालू होत आहे. त्यावर सत्या म्हणतो, कोणती परीक्षा? त्यावर मीरा म्हणते, समजा आता तुम्हाला लोन काढायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सासूबाईंच्या सहीची गरज आहे, तर तुम्हाला ती सही मिळवावी लागेल. सत्या म्हणतो, काय, आईची सही? निरुपाची सही मी कधीच घेणार नाही आणि निरुपाकडे सही मागायला मी जाणारच नाही. मीरा म्हणते, हीच तर परीक्षा आहे. मीरा आणि सत्या बोलत असताना त्यांचं बोलणं पंकज चोरून ऐकत असतो. पंकजला हे सगळं ऐकून धक्का बसलेला असतो. पंकज विचार करत असतो, ह्या दोघांचं नेमकं काय चाललंय. त्यावर मीरा म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सही तर आणावीच लागेल. तुम्ही सही आणाल तेव्हाच तुमची परीक्षा पूर्ण होईल. आता सत्या मोठं टेन्शनला आलेलं आहे, कारण निरुपाची सही मिळवणं सोपं काम नाही आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.